नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण संख्यांचे वर्ग फाइंड आउट करायला शिकणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, कोणत्याही संख्येचा 1 ते 100पर्यंतचे वर्ग आपण फाइंड आउट करणार आहे. संख्यांचे वर्ग पाठ करू नका, ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. मित्रांनो सपोज आता आपण सुरुवात करतोय सर्वप्रथम बघा 41 पासून. तर काय करतोय सुरुवात ते तुम्हाला समजेल जातं. बघा आता 41चा स्क्वेअर फाइंड आउट करायचे ना आपल्याला. अत्यंत सोपी मेथड मित्रांनो. आपल्याला काय करायचे, आपल्याला दोन संख्या घ्यायची अगोदर, होय ना, 50 आणि 25. बरोबर आहे, हे आपले बेस आहेत. हा ट्रिकचा भाग आहे, तुम्ही अगोदर समजून घ्या मित्रांनो. आपल्याला काय करायचे मित्रांनो, 41 आणि 50 या दोघांचं कंपॅरिझन करायचं आहे. आणि याच्यामध्ये किती युनिटचं अंतर आहे हे बघायचं आहे. हे किती युनिटनं लांब आहे, 50 हे 41पेक्षा किती युनिटनं लांब आहे हे बघा. आपल्याला लगेच समजतं हे 9 युनिटनं लांब आहे. बरोबर आहे, 9 युनिटनं लांब आहे. त्यामुळे मित्रांनो काय करा बघा, म्हणजे 50 आणि 41मध्ये ओव्हरऑल किती 9 युनिटचं अंतर आहे, 9चा फरक आहे. त्यामुळे 9चा फरक आहे, त्यामुळे काय करा, डायरेक्ट 9 करा. 9चा स्क्वेअर करा, 9 त्याच्यानंतर काय करा मित्रांनो, आता ह्या 50 या बेसचा वापर संपला. आता याचा वापर करायचा 25चा वापर काय करायचा मित्रांनो, 25मधून 9 ही संख्या वजा करून टाका. 25मधून 9 वजा केले, तुमचं आन्सर किती आलं, 16. म्हणजे अत्यंत सोप्या पद्धतीनं हे वर्ग आपण फाइंड आउट करू शकतो मित्रांनो. आता आपण घेणार आहे 42चा वर्ग. बरोबर आहे, अशा प्रकारे सर्व आपण वर्ग फाइंड आउट करणार आहोत. फक्त आपण तुम्ही हे सिच्युएशन मी ज्या पद्धतीनं देतोय ती तुम्ही पाहून घ्या. बघा आता 42चा वर्ग आपल्याला फाइंड आउट करायचे ना मित्रांनो. आपल्याला काय करायचे, 50 आणि 25चा बेस घ्यायचे. काय करायचं, सर्वप्रथम किती अंतर दूर आहे बघा, 50 आणि 42. याच्यामध्ये अंतर किती आहे मित्रांनो, 8 युनिटचं अंतर आहे. डायरेक्ट तुम्ही 8 इथं लिहा, होय ना. 8चा स्क्वेअर करा, 8 8 जा 64. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करा, आता बघा हे 8 काय करा, 25मधून मायनस करा. 8 जर 25मधून मायनस केला, आपला आन्सर किती आलं, 17. त्याच्यानंतर काय आहे, 43चा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. वन्स अगेन काय करा मित्रांनो, 50 आणि 25 याचा वापर करायचा आहे. 43 आणि 50 याच्यामध्ये किती युनिटचं अंतर आहे बघा, होय ना. वजाबाकी यांची किती आहे, थोडक्यात तेच आहे आपलं. किती येणार आहे वजाबाकी यांची, 7 येणार आहे. 7 युनिटचं यांच्यामध्ये अंतर आहे. तर आता काय करा, 7चा स्क्वेअर करा, डायरेक्ट 7 7 जा 49. बरोबर आहे. आता 25मधून 7 मायनस करा. 25मधून 7 मायनस केला, आपला आन्सर किती आलं मित्रांनो, 18 आलं. किती आलं, 18. त्याच्यानंतर काय आहे मित्रांनो, त्याच्यानंतर आपलं नंबर आहे 44. तर 44चं काय करायचं मित्रांनो, वन्स अगेन किती अंतर आहे बघा, अंतर कितीचं आहे, 6चं आहे. बरोबर आहे. काय करा, 6चा स्क्वेअर करा, 6 6 जा 36. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करा, 25मधून 6 मायनस करा, आन्सर किती आलं, 19. राईट आहे. त्याच्यानंतर 45. बरोबर आहे. त्याच्यानंतर 45. बरोबर आहे. आता काय करा, किती युनिटचं अंतर आहे हे बघा, 5 युनिटचं अंतर आहे. डायरेक्ट काय करा, 5 5 जा 25. आणि काय करा, 25मधून 5 मायनस करा, आन्सर किती येणार आहे, 20. बरोबर आहे. हे अशा प्रकारचे नंबर तुम्ही दुसऱ्या मेथडनं सोडवलं तरी पण तेच आन्सर येते, सगळ्यांना माहिती आहे ती. आता 46चा स्क्वेअर काय करायचं मित्रांनो, किती युनिटचं अंतर आहे बघा, 4 युनिटचं अंतर आहे. बरोबर आहे. काय करा, 4चा स्क्वेअर करा, 4 4 जा 16. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करा, 25मधून किती मायनस करायचेत आपल्याला, 4 मायनस करायचे. आन्सर किती येणार आहे, 21. हा स्क्वेअर झाला 46चा. त्याच्यानंतर 47चा स्क्वेअर काय करा, वन्स अगेन तेच करा, किती युनिटचं अंतर आहे बघा, 3 युनिटचं अंतर आहे 47 आणि 50मध्ये. बरोबर आहे ना, 3 युनिटचं अंतर आहे. 3चा स्क्वेअर करा. आता 3चा स्क्वेअर मित्र 9 मित्रांनो, पण आपल्याला लिहायचं आहे कसं, युनिट आणि 10 प्लेस, दशक आणि एकक स्थान. त्यामुळे काय करा, 09 लिहा. ट्रिकचा भाग आहे, बाकी काय नाही. 09 लिहा. त्याच्यानंतर काय करा, त्या 25मधून 3 मायनस करा, किती येणार आहे आन्सर, 22 येणार आहे. हा झाला 47चा स्क्वेअर. त्याच्यानंतर 48चा स्क्वेअर मित्रांनो अत्यंत सोपं आहे. काय कराल मित्रांनो, किती युनिटचं अंतर आहे बघा, होय ना. आपली साधी सोपी ट्रिक तीच असते ना. किती युनिटचं अंतर आहे बघा, बघा बरं, 2 युनिटचं अंतर आहे.
2चा स्क्वेअर आला 4, पण लिहायचं आहे कसं 0.4, कारण 10 आणि युनिट प्लेस लिहायचे, बरोबर आहे, त्यामुळे तसं लिहिलं. ट्रिकचा भाग आहे. आता 25मधून किती मायनस करा, 2 मायनस करा, आन्सर किती येणार आहे 23. हा झाला 48चा स्क्वेअर. त्याच्यानंतर 49चा स्क्वेअर बघा, बरोबर आहे. 49चा स्क्वेअर काय आहे तर किती युनिटचं अंतर आहे 1 युनिटचं, ओनली 1 युनिट, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करायचं डायरेक्ट 1चा स्क्वेअर करा 1, असं नाही लिहायचं आपल्याला, कसं लिहायचे युनिट आणि 10 प्लेस असा लिहिला आपण, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करा मित्रांनो, या 25मधून 1 मायनस करा, आन्सर किती आलं 24. आणि त्याच्यानंतर आपल्याला स्क्वेअर फाइंड आउट करायचे 50चा. कसा करायचा एकदम सोपं आहे 50चा स्क्वेअर, बरोबर आहे. 5 5 25 आणि 2 0 ॲज इट इज देऊन टाका, झालं. म्हणजे 41 to 50 आपण स्क्वेअर फाइंड आउट केली. आता बघा आपला पुढचा पाडा बघा, पुढचा पाडा 51चा, बरोबर आहे. 51पासून आता 51चा स्क्वेअर कसा फाइंड आउट करायचा, वन्स अगेन आपली 30 मेथड, वन्स अगेन 30 मेथड. काय करायचं मित्रांनो बघा, याच्यामध्ये कंपॅरिझन 51 आणि 50मध्ये कंपॅरिझन केलं आपण, बरोबर आहे. एकचा फरक आहे, बरोबर आहे, एकचा फरक आहे. त्यामुळे आपण काय केलं डायरेक्ट काय केलं मित्रांनो, एकचा स्क्वेअर केला, पण एकचा स्क्वेअर एकच येतो, त्यामुळे आपल्याला लिहायचे कसं युनिट आणि 10 प्लेस. आपण काय केलं 0 1 लिहिला, बरोबर आहे. त्याच्यानंतर 25, त्याच्यामधून काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला इथं ॲडिशन करायची आहे. ॲडिशन का करायची आहे, कारण 51 हा नंबर आहे तो 50च्या पुढं आहे, आपला 50 बेस आहे ना, त्या 50च्या एका युनिटनं जास्त आहे. त्यामुळे आपण 25मध्ये पण सेकंड वन स्टेपला 25मध्ये पण 1 ॲड करायची. इथं आपण मायनस केलं, इथं ॲड करायचं. ॲड केलं किती आलं, एवढं आन्सर आलं 2601, बरोबर आहे. त्याच्यानंतर 52, याचा स्क्वेअर कसा फाइंड आउट करणार, तर 2 आहे मित्रांनो, बरोबर आहे. तर काय करा 2 युनिटनं याच्यामध्ये अंतर किती आहे 2 युनिटची दूरी आहे, बरोबर आहे. 50 आणि 52मध्ये डायरेक्ट 2चा स्क्वेअर करा त्याच्यामुळं, बरोबर आहे. 2चा स्क्वेअर 4 येतो, पण लिहा कसा 0.4, बरोबर आहे. 0.4 लिहा. आणि नंतर काय करा 25मध्ये किती ॲड करायचे आहेत, किती युनिटनं पुढे 2 युनिटनं, त्यामुळे 2 युनिट याच्यामध्ये ॲड करा 27, बरोबर आहे. त्याच्यानंतर 53चा स्क्वेअर बघा कसा आहे मित्रांनो, बघा काय 3 युनिटनं याच्यामध्ये तेवढी दूरी आहे, तेवढं अंतर आहे, बरोबर आहे. डायरेक्ट 3चा स्क्वेअर करा, 3 3 9, बरोबर आहे. 3 3 9 आहे. मग काय करा आता 9 युनिट आपल्याला एकटं नाही लिहायचं, 10 आणि युनिट प्लेस लिहायचे, अशी लिहिली आपण. आता काय करा 25मध्ये 3 ॲड करा, बरोबर आहे. 25 + 3 किती येणार आहे 28 येणार आहे, बरोबर आहे. सिम्पली 54चा स्क्वेअर, 54चा स्क्वेअर फाइंड आउट करताना तुम्ही काय करणार मित्रांनो, सिम्पली काय करायचं, किती युनिटचं अंतर आहे बघा 4 युनिटचं अंतर आहे, बरोबर आहे. 4 युनिटनं पुढं आहे, डायरेक्ट 4चा स्क्वेअर कर, स्क्वेअर नंबर 4चा किती येणार आहे 4 4 16, राईट. आता काय करा 25मध्ये 4 ॲड करा, 25 + 4 किती येणार आहे 29, बरोबर आहे. हा जो स्क्वेअर बनून आला आहे तो कशाचा आला आहे 54चा आला आहे. त्याच्यानंतर 55चा स्क्वेअर एकदम सोपं असतं, हे दोन्ही पण ट्रिकनं आपण सोडवू शकतो, बरोबर आहे. आता बघा 15 55मध्ये किती अंतर आहे 5 युनिटचं अंतर आहे, 5चा स्क्वेअर करा, 5 5 25. त्याच्यानंतर काय करा 25मध्ये 5 युनिट ॲड करा, 30 आले, ट्रिकचा भाग आहे. त्याच्यानंतर 56 आहे, बरोबर आहे. 6 युनिटनं पुढं आहे, बरोबर आहे. डायरेक्ट काय करा स्क्वेअर करा 6चा, 36 आला. त्याच्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो 25मध्ये 6 ॲड करा, आन्सर किती आलं 31. हा जो स्क्वेअर बनून आला आहे तो आला 56चा. त्याच्यानंतर 57 आहे मित्रांनो, बरोबर आहे. 57मध्ये काय करायचं मित्रांनो 7 युनिटनं पुढं आहे, डायरेक्ट 7चा स्क्वेअर करून टाका तुम्ही, 7 7 49, राईट. आणि त्याच्यानंतर काय करा 25मध्ये 7 ॲड करा, किती येणार आहे 32 येणार आहे मित्रांनो. सिम्पली ॲडिशन आहे, बाकी काही नाही. या अशा पद्धतीने इतक्या सोप्या पद्धतीने आपण स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो. आणि एकदा प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला हे तोंडपाठ होणार आहे, बघ तक्षणी तुम्ही ओळखणार आहे कोणता स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर 58चा आहे 8 युनिट नंबर, 8 युनिटची दूरी आहे, 8 युनिटचा फासला आहे. याच्यामध्ये काय करावं, सर्वप्रथम काय करावं मित्रांनो की 8चा स्क्वेअर करावा, 8 8 64. त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो की
किती युनिटनं लांब आहे? 8 युनिटनं लांब आहे. त्यामुळे काय करायचं, 25मध्ये 8 ॲड करायचं, -9 करायचं इथं. 25मध्ये 8 ॲड करा, किती येणार आहे? 33 येणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 59, बरोबर आहे, म्हणजे 59. आता याचा स्क्वेअर करताना काय करणार आहे, 9 9 जा 81 येणार आहे. बरोबर आहे. आता 25मध्ये काय होणार आहेत, 9 ॲड होणार आहेत. किती आन्सर येणार आहे माझं, 34 येणार आहे. हा जो स्क्वेअर बनून आला आहे तो कशाचा आला आहे मित्रांनो, 59चा आलेला आहे. आता 60चा स्क्वेअर, त्याच्यानंतर काय होणार आहे, 6 6 जा 36 आणि 2 0 ॲज इट इज. म्हणजे हे एवढे स्क्वेअर आपण फाइंड आउट केलं मित्रांनो. आणि एवढ्या कमी वेळामध्ये सोपी ट्रिक वापरा आणि सोप्या पद्धतीनं वर्ग फाइंड आउट करा मित्रांनो. आता आपण उलट्या पद्धतीने येणार आहे. आपण 91चा स्क्वेअर फाइंड आउट करणार आहे मित्रांनो. आणि आता बेस 100 घेणार आहे, होय ना. याच्यामध्ये अंतर किती आहे बघणार आहे, 91 आणि 100मध्ये. तर अंतर किती आहे, 9 युनिटचं अंतर आहे. डायरेक्ट 9चा स्क्वेअर करणार आहे, 9 9 जा 81. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आपण 91मधून किती मायनस करणार आहे, तर 9 मायनस करणार आहे. 91मधून 9 मायनस केले, आन्सर किती आलं, 82 आलं. हा जो स्क्वेअर बनून आला तो 91चा आला. त्याच्यानंतर 92चा स्क्वेअर आपण फाइंड आउट करणार आहे. पुन्हा आपण काय बघणार आहे, किती युनिटचं अंतर आहे, 8 युनिटचं अंतर आहे. 8चा स्क्वेअर फाइंड आउट करणार आहे, 8 8 जा 64. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करणार आहे, आता 92 घेणार आहे आणि 92मधून 8 मायनस करणार आहे. 92मधून जर 8 मायनस केलं तर आपलं किती येतं मित्रांनो, बघा 92मधून 8 मायनस करा, आपलं किती येणार आहे, 84 येणार आहे. बरोबर आहे. 92मधून 8 मायनस करा, किती आन्सर येणार आहे, 84 येणार आहे. त्याच्यानंतर 93 घ्या. 93 किती, 7 युनिटनं लांब आहे. बरोबर आहे. 7चा स्क्वेअर करा, 7 7 जा 49. आता 93मधून 7 मायनस करा, अगोदर 3 मायनस करा, आपण 90पर्यंत पोचतो. पुन्हा 4 मायनस करा, आपण कितीपर्यंत पोचतो, 86पर्यंत पोचतो. बरोबर आहे. हा जो स्क्वेअर म्हणून आला आहे तो कितीचा आला आहे, 93चा आला आहे. त्याच्यानंतर कितीचा, 94चा. वन्स अगेन काय करा, किती युनिट लांब आहे, 6 युनिट लांब आहे 100पेक्षा. बरोबर आहे. काय करा, 6चा स्क्वेअर करा, 36. त्याच्यानंतर काय करा मित्रांनो, या 94मधून 6 मायनस करा, आन्सर किती येणार आहे, 88 येणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे, 95 येणार आहे. बरोबर आहे. 95मध्ये काय करा, 95चा स्क्वेअर फाइंड आउट करणं एकदम सोपं आहे. 5 5 जा 25. बरोबर आहे. आणि 9 × 10 किती होणार आहे, 90 होणार आहे. त्याच्यानंतर काय करा, 96चा स्क्वेअर फाइंड आउट करायचे. किती युनिटचं अंतर आहे, 4 युनिटचं अंतर आहे. 4चा स्क्वेअर करायचा. बरोबर आहे. 4 4 जा 16 करा. आणि काय करा, त्याच्यानंतर या 96मधून किती ॲड करा, 4 ॲड करा, मायनस करा. किती आन्सर येणार आहे, 92 येणार आहे. बरोबर आहे. नेक्स्ट वन काय आहे, 97. बरोबर आहे. वन्स अगेन किती अंतर आहे, 3चं अंतर आहे. बरोबर आहे. आता काय करा, तुम्ही डायरेक्ट 3चा स्क्वेअर करा, पण लिहा कसा, 09. बरोबर आहे. 3चा स्क्वेअर 9 येतो, लिहिला कसा, 09. आता काय करा, 97मधून 3 मायनस करा, किती येणार आहे, 94 येणार आहे. नेक्स्ट वन आहे आपला 98. बरोबर आहे. 98मध्ये काय करा मित्रांनो, किती अंतर आहे, 2 युनिटचं अंतर आहे. 2चा स्क्वेअर करा, 4. पण लिहायचा आहे कसा मित्रांनो, 04. त्याच्यानंतर काय करायचं आहे, 98मधून 2 मायनस करा, आन्सर किती आलं, 96 आलं. नेक्स्ट वन 99 आहे मित्रांनो, 1 युनिटचं अंतर आहे. 1चा स्क्वेअर करा, पण लिहा कसा, 01. त्याच्यानंतर काय करा, 99मधून किती मायनस करा, 1 मायनस करा. 99मधून 1 मायनस करा, किती आन्सर येईल आपलं, 98. हा जो स्क्वेअर बनून आला तो कितीचा आला, 99चा आला. त्याच्यानंतर 100चा स्क्वेअर एकदम सोपा आहे. झालं, 100 × 100 1000. हा जो स्क्वेअर बनून आला तो 100चा आला. फाइंड आउट करायची आपल्याला. किती अंतर आहे बघा, 89 आणि 100मध्ये 11 युनिटचं अंतर आहे. 11चा स्क्वेअर घ्या, किती येणार आहे, 121 येणार आहे, 121. आता इथे 21 ॲज इट इज लिहा, 1 कॅरी घ्या. आता काय करा,
89मधून 11 मायनस करा. 89 मायनस 10 किती येणार आहेत? 79. 79मधून अजून 1 मायनस करा. 78 येणार आहेत. 78मध्ये 1 ॲड करा. हा 1. 79 हा जो स्क्वेअर म्हणून आला आहे तो कितीचा आला? 89चा आला आहे. त्याच्यानंतर 88चा स्क्वेअर घ्या. आता बघा, आता काय करायचं? वन्स अगेन किती युनिटनं लांब आहे? 12 युनिटनं लांब आहे. याचा स्क्वेअर करा 144. पण लिहा फक्त 44. त्याच्यानंतर काय करा? आपल्याला काय करायचं आहे की 88मधून 12 मायनस करायचे. 88मधून सर्वप्रथम 10 मायनस करा. 78 आले. 78मध्ये अजून 2 मायनस करा. 76 झाले. आणि 76मध्ये हे 1 ॲड होतात, जो कॅरी येतो तो. ते किती झाले? 77. हा जो स्क्वेअर बनून आला तो कितीचा आला? 88चा आला. त्याच्यानंतर 87चा स्क्वेअर किती युनिटनं लांब आहे? 13 युनिटनं लांब आहे. 169 आला. 69 इथं लिहा. 1 कॅरी गेला. आता काय करा? 87मधून 13 मायनस करा. 13 वजा करा 87मधनं. 87 वजा 10 किती आले? 77 आले. आणि 77मधून जर 3 मायनस केले, बरोबर किती आले? 74 आले. बरोबर आहे? 74 आले. आणि 74मध्ये पुन्हा 1 ॲड करा. बरोबर आहे? 74मध्ये पुन्हा 1 ॲड करा म्हणजे किती आले? 75 आले. 75 आले. हा जो स्क्वेअर बनून आला तो 87चा आला. त्याच्यानंतर कितीचा येणार? 87चा केला 86चा घ्या. बरोबर आहे? वन्स अगेन किती युनिटनं लांब आहे? 14 युनिटनं. 14चा स्क्वेअर किती आहे बघा? 196 आहे. बरोबर आहे? हे 96 ॲज इट इज इथं लिहिलं आपण. 1 कॅरी गेला. आता काय करायचं आहे? 86मधून काय करायचे? 14 मायनस करायचे. 86मधून सर्वप्रथम 10 मायनस करा. 76 आले. आणि 76मधून 4 मायनस केले. 72 आले. 72मध्ये हा 1 ॲड होणार म्हणजे किती आले? 73. बरोबर आहे? हा स्क्वेअर म्हणून आला तो 86 आला. त्याच्यानंतर 85चा स्क्वेअर फाइंड आउट करणं एकदम सोपं आहे. 5 5 जा 25 आणि 8 9 जा 72. बरोबर आहे? 85चा केला. अशा पद्धतीने 83चा करू शकतो, 82चा करू शकतो, 81चा करू शकतो. बरोबर आहे? आपण 100पासून मित्रांनो मागे येऊ शकतो किंवा आपण 50पासून पुढे पण जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला 81चा सपोज आपल्याला काय करायचे? 81चा स्क्वेअर फाइंड आउट करायचे आहे ना, तर बघा आपण हा पण बेस घेऊ शकतो 50 आणि 25. बरोबर आहे? तुम्हाला मी सांगतो आता 50 आणि 25 बेस घेऊ शकतो आपण. आता 81 हे 50 युनिटपासून किती युनिटनं पुढं आहे? किती युनिटनं पुढं आहे? 31 युनिटनं पुढं आहे. बरोबर आहे? 31 युनिटनं पुढं आहे. आता 31चा स्क्वेअर किती आहे तुम्हाला माहिती पाहिजे, पाठ असायला हवा. 961 आहे. म्हणजे कॅरी किती आले? 9 आले. बरोबर आहे? आता काय करा? सिम्पली 25मध्ये किती ॲड करा? 31 ॲड करा. 5 + 1 किती होणार आहेत? 6 होणार आहेत. 2 + 3 5 होणार आहे. बरोबर आहे? आणि 56 + हे 9 ते किती होणार आहेत? 65 होणार आहेत. हा जो स्क्वेअर बनून आला आहे तो 81चा आला आहे मित्रांनो. 81चा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही हा स्क्वेअर फाइंड आउट करू शकता, हा करू शकता, हा करू शकता. म्हणजे तुम्ही एकतर 50 कडून येऊ शकता किंवा 100 कडून उलटं जाऊ शकता. दोन्ही पण बाजूने मित्रांनो तुम्ही इथं फाइंड आउट करू शकता. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही 1 ते 100पर्यंतचे वर्ग सहजरित्या फाइंड आउट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.